नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया केसी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 56,011.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 355.50 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 56,011.05 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 10,400 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 409.14% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 4:1 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने 1:10 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 जुलै 2024. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 438.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 464.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 215.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 100.73% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. चला आता बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 166.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 196.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 85.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 86.26% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया MPS लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,023 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,119 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,040.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.48% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 45 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,409.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,538.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 609 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 118.50% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 18 जुलै 2024.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.